हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज काहीतरी भांडे मला घासायचे होते, तेच मी इकडे काढलेले होते. तर मी ना गावाला गेलेली होते ना, तेव्हापासून खूप विचार करून ठेवलेला होता, की म्हटलं वरचे भांडे घासू, हे घासू, ते घासू. परंतु ना बॅक टू बॅक आमच्या घरी पाहुणे सुरू होते. त्यामुळे म्हटलं आता तर काही जमणार नाही, परंतु जेव्हा जमेल तेव्हा मी नक्कीच हा प्रयत्न करेल काढण्याचा. आज अंशूच्या पप्पाने सुरुवात केलेली होती, कारण सकाळपासून फ्रीज चालत नव्हतं, म्हणून अंशूच्या पप्पाने ते सगळं धुवायला काढलेलं होतं. त्यांनी सुरुवात केल्या म्हटल्यानंतर मग मला पण तर काहीतरी करायलाच पाहिजे ना. मी तर फ्रीज धुण्यामध्ये अजिबात त्यांची मदत नाही केली. म्हटलं चला आपणच काहीतरी दुसरे काम करूयात. माझं तर असंच ऐकून कोणालाही बघते ना काम करताना, मला लगेच इच्छा होते की मी पण ते करायला पाहिजे असं म्हणून. म्हणजे असं होतं ना की समोरच्यांना आपण बघतो, आपल्या शेजारच्यांना म्हणा किंवा बाजूच्यांना म्हणा, बाजूच्या शेजारचे एकच असतात, त्यांना बघून असं होतं ना की शेजारच्यांनी ना खूप सारे भांडे काढले होते, सगळे रॅकवरचे म्हणा किंवा ट्रॉल्या वगैरे स्वच्छ केल्या, कोणी गोदड्या धुत्यात. लगे आपल्यालासुद्धा तशी इच्छा होती. तसंच माझंसुद्धा आहे. मला कदाचित तुम्हालाही असं होत असेल ना, नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हालाही असं होत असेल तर मीच तेच केलं. मी ना कोणाला तरी बघितलेलं होतं की ते ना लोक भांडे घासत होते. म्हटलं चला हां, बाजूचे होते आमच्या वाटतं शेजारी, तर ते भांडे काढलेले होते त्यांनी घासायला, म्हणून मला पण लगेच इच्छा झाली की म्हटलं चला आपण पण भांडे घासायला पाहिजे. कारण की पाऊस पण तर काही सुरू झालेला नव्हता आणि वाटतही नाही की इतक्या लवकर पाऊस पडेल असं म्हणून. पण म्हटलं चला पाऊस सुरू होईल त्या अगोदर आपण हे काम करून घ्यायला पाहिजे. आणि मस्तपैकी ऊन वगैरे पण दाखवलं गेलं असतं. मी बाहेर टाकले असते हे सगळे भांडे, परंतु काय झालं माहिती का, अंशू घरीच होता आणि मी जर बाहेर गेली असते ना, तो पण माझ्या मागे मागे आला असता. उगाच ऊन वगैरे लागलं असतं अजून, आणि आता तर शाळासुद्धा उघडेल म्हणून मी काही ते रिस्क घेतलंच नाही. म्हणून म्हटलं घरातच टाकून देते, म्हणून मी घरातच खाट टाकली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काही कापड वगैरे टाकला, बेडशीट टाकली आणि त्याच्यावरतीच ते सगळे भांडे पसरून दिले मी. घरात एवढा सगळं पसारा पडलेला होता आणि अचानकच पाहुणे आले. म्हणजे पाहुण्यांना का माहिती असतं का की यांच्या घरात खूप जास्त पसारा आहे, चला आपण यांच्या घरी जाऊ असं म्हणून. तर मला तरी असंच वाटतं त्यांना माहिती असतं म्हणूनच ते येतात. तर असो, आमच्या घरी पाहुणे आलेले होते, त्यांना मग लिंबू पाणी बनवायचं होतं, म्हणून मी इकडे लिंबू पाणी वगैरे बनवायला दिलं. तर मी काही गेले नाही द्यायला, म्हटलं जाऊ दे मी काही जात नाही, आईकडेच दिलं म्हणून त्यांनी दिलेलं होतं. तर ते ना काहीतरी गोष्टी मागायला आलेल्या होत्या, 2-4 गोष्टी होत्या. त्यांना ना मूर्त्या पाहिजे होत्या, कारण की त्यांच्याकडे घर भरण्याचा कार्यक्रम होता बहुतेक, त्यामुळे त्यांनी ते मागितलेलं होतं. त्यांचे 2 घरं आहेत, त्यापैकी त्यांच्याकडे एक होती पण एक नव्हती, म्हणून ते आमच्याकडे मागायला आलेले होते. ते होते घरात म्हणून मी जरा कामाला ब्रेक दिलेला होता. म्हटलं ते गेल्यानंतर मग बाकीचे कामं करूयात. मग ते गेले आणि त्यानंतर मला हे रॅक स्वच्छ करून घ्यायचं होतं. मला आता धुवून टाकायचं होतं, परंतु खूप जास्त उशीर झालेला होता. 4-5 वाजून गेले होते, त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता धुण्यात काही मजा नाही आहे, कारण की खूप जास्त उशीर झालेला होता, सुकणार पण नाही. ते काय म्हटलं अजून एवढे मी भांडे सुकवलेले आणि ते रॅक जर ओलं राहून गेलं म्हटलं तर अजून ते चांगलं नाही वाटणार किंवा त्याचा घाण पण वास येऊ शकतो. म्हणून मी ते तसं न करता फक्त पुसूनच घेतलं. फ्रीजसुद्धा स्वच्छ झालेलं होतं, म्हणून त्यावर व्यवस्थित सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करून घेतल्या आणि मस्त आंघोळ करून घेतली, कारण की एवढा घाम येत होता ना, प्रचंड घाम येत होता आणि खूप जास्त गरम होत होतं. मी आले आंघोळ वगैरे करून बघते तर काय अंशूच्या पप्पांनी ना सगळा पसारा करून ठेवलेला होता. ते ना अशीच करतात, तेल लावले की वरती ठेवता, काही झालं की परफ्यूम लावले की वरती ठेवते. मला अजिबात पटत नाही, मी त्या आधी उचलून केली. तर तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल लाईक सबस्क्राईब करा. ओके बाय.